नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी आज एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट घेऊन आलेलो आहे महाराष्ट्रासाठी। जे कोणते विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी या जागा खूप महत्त्वाच्या आहेत। यामध्ये बघा, धर्मादाय महाराष्ट्र शासनातर्फे या ठिकाणी 179 पदांच्या गट ब आणि गट क पदांच्या विविध पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। तर यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण थोडा महत्त्वाचा आहे। या ठिकाणी अर्धवट माहिती जर तुम्ही घेतली आणि जर फॉर्म भरायला गेलात तर तुमचा फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे ऍक्सेप्ट केला जाणार नाहीये। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका। या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला। तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं कार्यालय। या ठिकाणी 179 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत आणि या जागा महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतात। यामध्ये बघा, या ठिकाणी आपण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत, स्किप करू नका नाहीतर समजणार नाही तुम्हाला। दिनांक 9/9/2025 ला ॲडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे। ॲडव्हर्टाइजमेंट नंबर बघा तुम्ही। या ठिकाणी धर्मादाय संघटनेच्या आस्थापनावरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेश आणि भरती निघलेली आहे। या ठिकाणी जाहिरात क्रमांक दिलेला आहे। यामध्ये बघा, भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी जर व्यवस्थित वाटत असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकतात। या ठिकाणी कालावधी 11/9/2025 ते 3/10/2025 पर्यंत आहे। म्हणजे या ठिकाणी एक महिन्यापर्यंतचा जवळपास कालावधी तुमच्याकडे अवेलेबल आहे। या ठिकाणी charity.maharashtra.go.in वरती जाऊन तुम्हाला ही सर्व प्रोसिजर करायची आहे। मी सगळ्यात शेवटी तुम्हाला रजिस्ट्रेशन या ठिकाणी कसं करायचं ते दाखवणार आहे आणि फॉर्म कसा भरायचा आहे ते सुद्धा दाखवणार आहे। तर आधी ॲडव्हर्टाइजमेंट बघून घेऊया। या ठिकाणी बघा, खाली पदं दिलेली आहेत काही आपल्याला। या ठिकाणी संवर्ग दिलेला आहे, पदनाम 7व्या वेतन आयोगानुसार तुमची या ठिकाणी वेतन श्रेणी आणि एकूण भरवायची पदसंख्या। पहिलं पद आहे गट ब अराजपत्रित विधी सहाय्यक म्हणून आहे। या ठिकाणी बघा, वेतन श्रेणी आणि जे आहे तुम्ही चेक करून घ्या व्यवस्थित। 3 जागा आहेत त्याच्या। गट ब या ठिकाणी अराजपत्रित लघु लेखक उच्च श्रेणी। या ठिकाणी बघा, त्यांचं पेमेंट दिलेलं आहे आणि 2 जागा आहेत। गट ब अराजपत्रीमध्ये लघु लेखक कनिष्ठ श्रेणीची आहे। तर या ठिकाणी 22 जागा आहेत टोटल। गट क मध्ये निरीक्षकाच्या या ठिकाणी बघा 121 जागा आहेत। आता सगळ्यात जास्त जागा याच्या आहेत। तर या ठिकाणी हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तुम्ही जागा चेक करून घ्या। या ठिकाणी गट क लास्ट जे आहे वरिष्ठ लिपिकाचं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा 31 जागा आहेत। तर टोटल मिळून 179 जागा टोटल भरल्या जाणार आहेत। खाली आल्यानंतर तुम्हाला अर्ज ऑनलाईन करण्याचा कालावधी दिलेला आहे। या ठिकाणी 11/9/2025 ते 3/10 पर्यंत आहे। यामध्ये charity.maharashtra.go.in वरती तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये एक्झाम होणार आहे। तांत्रिक समस्या म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना काही उद्भवली तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकतात किंवा जाहिराती संदर्भात विचारणा असेल तर याच्यावरती तुम्ही मेल करू शकतात। खाली हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केलेले आहेत। आकारण्यात येणारे शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागास प्रवर्ग अनाथ असेल तर 900 रुपये राहणार आहे। तसंच माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी या ठिकाणी शुल्क माफ राहणार आहे। ठीक आहे, तर ऑनलाईनमध्येच तुम्हाला या ठिकाणी शुल्क भरायचं आहे। खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, पहिलं पद जे होतं विधी सहाय्यक, एकूण 3 पद आहेत। तर याला कास्टमध्ये डिवाइड केलेलं आहे समानांतर आरक्षणामध्ये। तर तुम्ही चेक करून घ्या याची अर्हता आणि पात्रता काय दिली आहे। या ठिकाणी संविधानिक विद्यापीठाची पदवी तुम्हाला लागते किंवा त्याच्याशी समतुल्य शासनाने घोषित केलेली इतर पदवी पाहिजे। खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं याच्यासाठी आवश्यक आहे। त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणीसाठी 2 पद आहेत, ते सुद्धा डिवाइड केलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या। या ठिकाणी बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजेत तुम्ही। लघु लेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन वेग किमान 40 शब्द आणि मराठीचा 30 शब्द या ठिकाणी असलं पाहिजे। त्याचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे। त्यानंतर बघा, 3 नंबरचं लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी 22 पद आहेत। या ठिकाणी 22 पद डिवाइड केलेले आहेत कास्टमध्ये, तुम्ही एकदा चेक करून घ्या व्यवस्थितरित्या। या ठिकाणी दिलेलं आहे सगळं, तर तुम्ही चेक करून घ्यायचंय। त्यानंतर खाली आल्यानंतर बघा, या ठिकाणी दिव्यांग अनंतांसाठी सुद्धा उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी। आता या ठिकाणी 121 पद आहेत आणि हे सर्व डिवाइड केलेले आहेत। या ठिकाणी सर्वसाधारण, महिला खेळाडू, माजी सैनिक किंवा या ठिकाणी कास्टनुसार सुद्धा दिलेले आहे। तर या ठिकाणी फक्त पदवी पाहिजे किंवा पदवीपेक्षा इतर उच्च अर्हता तुमची धारण केलेली पाहिजे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, वरिष्ठ लिपिक एकूण पदे 31 आहेत। या ठिकाणी ते सुद्धा डिवाइड केलेले आहेत, तुम्ही चेक करून घ्या। या ठिकाणी पात्रता लक्षात घ्या, उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा उच्च या ठिकाणी पदवी धारण केलेली पाहिजे। उमेदवारांनी इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट किंवा
यथास्थिती मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असलं तुमच्याकडे पाहिजे. या ठिकाणी शासकीय प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. शासकीय प्रमाणपत्र या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचे लेटेस्टमध्ये ज्यांचे रिझल्ट लागले ते आलेले नसतील, तर तुम्हाला ते अवेलेबल झाल्यानंतर फॉर्म भरावा लागेल, लक्षात घ्या. कारण या ठिकाणी त्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर असतो, तो आज सध्याला तुम्ही जे रिझल्ट लागलेले आहेत बघितले त्याच्यावरती अवेलेबल नाहीये, तर तुम्हाला ते इन्स्टिट्यूट कडून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, सर्व तुम्हाला इन्स्ट्रक्शन व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. खूप महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. जर याच्यामध्ये एखादा क्रायटेरिया मॅच झाला नाही तर तुमचा फॉर्म भरून फायदा नाही आहे. या ठिकाणी अवेलेबल तुम्ही जे पैसे भरताल ते या ठिकाणी वाया जातील. तर तुम्हाला सगळेच इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. त्यातील महत्त्वाचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या ठिकाणी बघा, वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी. या ठिकाणी किमान आणि कमाल या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार वय दिलेले आहे, तर ते या ठिकाणी चेक करायचे. या ठिकाणी बघा, कमाल वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे, म्हणजे तुमची वयोमर्यादा जी आहे याच्यापेक्षा जास्त शिथिल केली जाणार नाही असं सांगितलेलं आहे. या ठिकाणी खाली आल्यानंतर बघा, मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, अनाथ, खेळाडू यांनी असलेली वयोमर्यादा शिथिलतेचं या ठिकाणी चेक केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्या संदर्भात, तर तुम्ही ते सुद्धा चेक करून घ्यायचे. पदसंख्या आरक्षणाबाबतीत सर्वसाधारण तरतुदी आहे, तर बदल होऊ शकतो. आरक्षणामध्ये थोडंफार खालीवर झालं तर या ठिकाणी होऊ शकतात. दिव्यांगांच्या आरक्षणाबाबत सुद्धा दिलेले आहेत, कोणते कोणते दिव्यांग कशा प्रकारचे प्रवर्ग असतील आणि शारीरिक पात्रता त्या पदासाठी काय लागणार आहे ते सुद्धा दिलेले आहे. ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं, तुम्हाला आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, खेळाडू आरक्षण सुद्धा दिलेले आहे, ते चेक करून घ्या. अनाथांसाठी सुद्धा दिले आहे. आणि निवड पद्धत या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची कशी होणार आहे. जाहिरातीमध्ये आवश्यक असलेली अनुभव शिथिल केला जाणार नाही, म्हणजे जेवढा अनुभव तुम्हाला मागितलाय तो तेवढा लागणारच आहे. नोंदणी प्रवेश पत्र नंतर तुमची एक्झाम होईल. एक्झाम नंतर तुम्हाला या ठिकाणी किमान गुण तुम्हाला 45 पडले पाहिजेत, तरच तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकतात. ठीक आहे. या ठिकाणी बघा, खाली विशिष्ट पदावर निर्मुख होण्यास कितपत योग्य आहे त्याची मानसिकता चेक करण्यासाठी परीक्षेमध्येच तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे तुम्ही ज्या पदाशी रिलेटेड टिक केले आहे त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहेत. तर ते सर्व या ठिकाणी असणारे कॉमन आहे, ते सगळं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या. ओरिजिनल तुमचं जर सिलेक्शन झालं तर ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह तुम्हाला हजर राहायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर खाली यायचं आहे, तुम्हाला प्रवर्ग निहाय रिक्त पदांची संख्या या ठिकाणी तुम्हाला टक्केवारीत दिलेली असेल. या ठिकाणी बघा, निवड समितीने तयार केलेली निवड सूची 1 वर्षासाठी विधिग्राह्य धरली जाईल. ठीक आहे. त्यानंतर ही निवड सूची आपोआप व्यपगत होऊन जाईल, म्हणजे संपुष्टात येऊन जाईल. तर त्याच्या आधी जर तुम्ही जॉईन केलं तर ते चांगले, त्यानंतर तुम्हाला करता येणार नाही. या ठिकाणी बघा, समान गुण जर असतील विद्यार्थ्यांमध्ये तर त्याचं कसं या ठिकाणी पकडलं जाणार आहे. या ठिकाणी नियम दिलेले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा असेल किंवा बाकीचा असेल तर हे नियम सुद्धा तुम्ही वाचून घ्या. मी याची लिंक तुम्हाला देणार आहे, लक्षात घ्या. अर्हता चेक करायचे, आवश्यक भरणं, अर्ज भरताना खूप महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. ऑनलाईन अर्ज करायचं, तुम्हाला डेट तर माहीत झालेलीच आहे. या ठिकाणी नॉन रिफंडेबल फीस राहणार आहे. प्रोफाईल निर्मिती करायची तुम्हाला, केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा, प्रोफाईल अद्ययावत करायचं आहे. या ठिकाणी फोटो स्वाक्षरी अपलोड करायची आहे तुम्हाला. त्याची साईज किती असली पाहिजे, फोटो कसा असला पाहिजे, स्वाक्षरी तुम्हाला ब्लॅक पेनानेच करायची आहे. मग त्याचा फोटो स्कॅन करून काढायचा आहे. त्या संदर्भातले सर्व इन्स्ट्रक्शन या ठिकाणी खाली बघा, या महत्त्वाचे स्कॅनिंग करून द्यायचे आहेत. तर तुम्हाला ते प्रत्येक कागदपत्राची या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्कॅन कसं करायचं आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये, किती MB पर्यंत, KB पर्यंत ठेवायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करून घ्या. या ठिकाणी कोणतीही माहिती जी आहे ती मिस करू नका. आणि कागदपत्रे पडताळणीस कोणते कोणते आणायचे ते तुम्हाला या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे, तर ती सुद्धा या ठिकाणी चेक करून घ्या. यामध्ये बघा, तुम्हाला मी ऑनलाईनमध्ये दाखवतो. या ठिकाणी बघा, तुम्हाला ऑनलाईनमध्ये यायचं आहे. धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य अशा प्रकारचं या ठिकाणी डॅशबोर्ड दिसून जाईल. यामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे. या ठिकाणी बघा, धर्मादाय संघटनेच्या असल्यामुळे गट ब आणि गट क ची रिक्त पदे तुम्ही याच्यावरून डाउनलोड करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी बघा, तुम्हाला नाही का ही लिंक सुद्धा देऊन टाकल मी. यामध्ये ऑनलाईनमध्ये तुम्हाला नाही का रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर नवीन रजिस्ट्रेशनवरती या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक जी आहे ती या ठिकाणी ओपन होईल. आणि फॉर्म जो आहे तो अवेलेबल होणार आहे 11/9 पासून, या वाजल्यापासून. तर अजून अवेलेबल झालेलं नाहीये, तर झाल्यानंतर तुम्ही त्याला या ठिकाणी अप्लाय करू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी अप्लाय करू शकतात. सर्व माहिती मी सांगितलेली आहे. आणि काही माहिती प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या ठिकाणी अपडेट करत राहा. तर मित्रांनो, याच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.